हॅलो गाईज, हाव आर यू? आय होप ऑल आर डुईंग गुड. ॲट होम सेफ अँड साऊंड. हे बघा निशा कशी बघते, सगळं माझ्या घरातले कसे बघतात ते. मी खूप दिवसांनंतर व्लॉग सुरू केलाय सो, आणि आता माझं सगळं आवरून झालंय. सो आता मी देवपूजा करणार आहे. सो गाईज, हे जे आत्ताचे फुटेजेस बघताय ते आधीच्या व्हिडिओच्या आधी शूट केलेलं आहे मी आवरतानाचं. आणि तुम्ही बघा माझा दिवस कसा जातोय आणि काय काय मी करतेय माझ्या ऑर्डर्स. सो सकाळी उठल्यावर मी रोज एक्सरसाइज करण्यासाठी जातीये. आपल्या श्रीरामपूरमध्येच आहे, दीपाली टेकाडे मॅडम घेतात. सो मी त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देतेय. आता मी ते स्ट्रेचिंग करतेय, माझी एक्सरसाइज झाली आहे. आणि जे माझे मागचे व्हिडिओज मागची क्लिप बघितली तुम्ही माझी जिमची, तर ती आपल्या श्रीरामपूरमध्येच आहे. आपल्या दीपाली टेकावडे मॅडम घेतात आपल्या श्रीरामपूरमध्ये. त्यांचा नंबर खाली मेन्शन करते. खूप सुंदर शिकवतात ते. आणि वीकली ते 7 डेज असतात ना आपले वीकमध्ये, तर प्रत्येक दिवशी ते एकदम नवीन 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 काहीतरी एक्सरसाइज घेऊन येतात आणि आपल्याला बोर पण नाही होत. आणि ते परत नेक्स्ट वीक मध्ये पण रिपीट होते. पण जसं आता त्यांचं कसं आहे ना, क्लासेसचं नाव झुंबा क्लासेस म्हणून आहे. पण झुंबा असं नाहीये फक्त एक दिवसच ते झुंबा घेतात. कारण फक्त ना जर आपण कंटिन्युअसली झुंबाच केला तर आपला वेट जेव्हा आपण बंद करतो तेव्हा वेट गेन होतं. आणि इव्हन कोणत्या पण एक्सरसाइज मध्ये तसंच आहे. जेव्हा आपण आपला डाएट बंद करू किंवा आपण एक्सरसाइज बंद करू तेव्हा आपला वेट परत गेन व्हायला स्टार्ट होतं. सो मग सेम आहे. पण तिथे कसं आहे ना, स्टिक झुंबा झाला, मग त्यानंतर स्टेप अप, थाईजची एक्सरसाइज, मग बॅलीची एक्सरसाइज, मग त्याच्यानंतर अजून 2-3 गोष्टी आहेत. तुम्ही नक्कीच त्यांना कॉन्टॅक्ट करा, खूप सुंदर आहेत. सुंदर म्हणजे सुंदर शिकवतात ते. तुम्हाला बोर होत असेल, मी खूपच जास्त बडबड करते आज त्यामुळे. सो आता टोनर आपलं सुकलेलं आहे ऑलमोस्ट. आणि मॉइश्चरायझर नसला इट इज व्हेरी बॅड, त्यापासून मी माझ्या मनावर घेतलं. असं तुम्ही पण घ्या. आणि हे उरलेलं असं नेहमीप्रमाणे परंपरेप्रमाणे लावून. सनस्क्रीनला आपण जास्त मसाज नसतो करत. सो आता ते छान सुकवू द्या. आणि मग तुम्हाला पावडर वगैरे अप्लाय करायची असेल तुम्ही अप्लाय करू शकता. सो त्यानंतर आपल्याला लिप बाम, मी हेच लिप बाम यूज करते. तुम्ही कोणता यूज करता नक्कीच कमेंट मध्ये सांगा, कारण मला नवीन काहीतरी आता ट्राय करायचं. मी आणि माझे स्टुडंट मस्त आता जेवण करणार आहोत. आणि माझ्या डाएटमुळे मी आता व्हीट आणि राईस खाणं बंद केलेलं आहे. सो आता मी आली आहे स्टुडिओमध्ये. माझ्या व्हिडिओ म्हणजे मगाशीच आलेली मी, सगळं आवरून वगैरे झालं आहे. व्हिडिओ घ्यायला कोणी नव्हतं. सो हे बघा, आता इथे माझी पूजा पण झाली. आणि आता पूजा झाली पण पूजाची वाट बघतीये, कारण पूजा आलेलीच नाही आहे अजून पण. सो बघा माझा ड्रेस, आणि बघा माझी हेल्थ किती झाली, कशी झाली आहे. आली बघा ही. सो हे बघा, मी पूजाला असे फिगर्स शिकवतीये, ब्राईड आणि ग्रूम. आता तिला रिसेंट ब्राईड आहे 23 नोव्हेंबरला. सो ती माझ्याकडे नवीन फिगर शिकायला आली आहे. आता तिला फेस जमत नाहीये, सो मी तिला सांगतेय कसं काढायचं तर. मग त्याच्यावर घे, म्हणजे तुझं बरोबर येईल. बरोबर असं येईल. म्हणजे कसं, ही जर लाईन मारली ना तू, इथं डोकं येईन बरोबर, एवढं नाक येईल. मग एक ओट इथं येईन आणि एक ओट इथं येईल. मग हे खाली असं काही पण नको काढून. एक ओट हा जो लिप्स आहे तो मोठा काढायचा आणि हा छोटा काढायचा असं. आणि खालचे लिप्स छोटे काढायचे थोडेसे. हा डोळा बघ, आपला आयब्रो सारखा आयब्रो. कळलं का? हे बघा, मी आता हे नवीन एंगेजमेंटचे फिगर्स ट्राय केलेत, जे आज मी माझ्या ब्राईडच्या हातावर काढणार आहे. तुम्हाला पुढच्या क्लिपमध्ये दिसेल मी कशी काढली माझ्या ब्राईडच्या हातावर मेहंदी. बस आता
आहे राधाच्या दुकानावर आणि आपण जास्त मज्जा बघूया. हे भूत बघा कसं घाणपणाने झोपलेले. राधा ब्लॉग मध्ये टाकणार आहे, सो विचार कर काय करायचंय काय नाही. सो 8:30 वाजता आम्ही आमच्या ऑर्डरला आलेलो. एंगेजमेंट ब्राईड होती माझी आणि तिला खूप मिनिमल डिझाईन हवे होते. मीन्स खूपच काहीच फिगर्स वगैरे नको होते. सो अशी सुंदर मेहंदी काढून दिली आम्ही त्यांना. आणि तुम्हाला कसे वाटले माझे डिझाईन्स आणि मेहंदी वगैरे, तर मला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर आवडत असतील तर. आणि तुमच्याही काही बुकिंग्स असतील तर नक्कीच मला DM करा. माझे इंस्टाग्राम पेज पण दिलेलं आहे मी, ते तुम्ही चेकआउट करू शकता. माझं हॉस्पिटल आभास किचन हॉटेल आहे, बघू शकता तुम्ही इथे. रात्रीचे बघू शकता तुम्ही की 11:37 झालेले. खूप लेट होतं ऑर्डरमध्ये. आता चाललो आहे घरी. बाय. सो गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही चाललो तर रांगोळीच्या ऑर्डरला. निशा आणि मी. सकाळचे 7:30 वाजलेत. तर आम्ही निघतो आहे. सो तुम्ही बघा पुढे कशी रांगोळी काढतो आम्ही ते. सो आज आम्ही लोकेशनला पोहोचलो. आता इथे आम्हाला रांगोळी काढायची आहे आणि इथे आता निशा कलर्स काढते. सो आता आम्ही इथे रांगोळी काढायला सुरुवात केलेली आणि ही आमची फर्स्ट सप्तपदीची एवढी मोठी रांगोळी होती. सगळ्यांना इतकी आवडली. माझ्या इन्स्टाला पण खूप जास्त इथे लग्न लागतंय आणि खूप आमचं जास्त अजून प्रेम सुद्धा दिलंय रांगोळी सगळ्यांनी. काढायचं झालेलं नाहीये. खूप छान झाली ब्राईड ग्रूमची. सो हे बघा, हा आहे आमचा फायनल लुक रांगोळीचा. कशी वाटली नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा. मग लास्टला मी तिथे सुपारी ठेवत होते आणि त्यांनी थोडी एक्सटेंड करायला लावलेली. सो आम्ही उरलेल्या पाकळ्यांचं करून दिली. आणि कशी वाटली नक्कीच सांगा मला. तुम्हाला